नमस्कार मित्रांनो. मुंबई नगरपालिकेत शिवसेना आणि मनसे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना यश मिळेल का, असा एक प्रश्न आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या वातावरणाचा विचार केला तर सरळ सरळ नाही असं आहे. त्यांना यश मिळणार नाही. त्याच्या मागची काही गणितं. मुळात मुंबई महानगरपालिकेत 227 नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये 114 नगरसेवक ज्या पक्षाचे निवडून येतील त्याला सत्ता मिळेल. आता एक मतदारसंघ 50 ते 70,000 असा मतदारांचा असतो. तसंच मुंबईमध्ये साधारण 35% मराठी लोक आहेत आणि हिंदी भाषिक 30% आहेत. इतरमध्ये मुस्लिम 20% आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते मग इतर भाषिक लोक आहेत. तेव्हा 35%वर मुंबई जिंकता येईल का, हा प्रश्न आहे. कारण ह्या 35%मध्ये सुद्धा शिंदे काही प्रमाणात मराठी मतदार नेतात, म्हणजे ती विभागणी होते. त्याच पद्धतीने काँग्रेस आणि BJPला सुद्धा मराठी मतदार मिळतात. कमीत कमी मिळाले 2, 3, 4% तरी 5, 7, 8% ते BJP आणि काँग्रेसमध्ये वाटले जातील. 35मध्ये साधारण 8 गेले म्हणजे साधारण मग 27 राहतात. 27मध्ये कमीत कमी 5-7% शिंदे नेतील, म्हणजे यांच्याकडे राहतील फक्त 20%. एक 20% मतदार ठाकरे गट बंधूंना मिळाले तरी त्याच्याने सत्ता येत नाही. कारण आज ठाकरेंकडे मराठी मतदाराशिवाय दुसरं मतदार नाहीत. कारण काँग्रेस आज तरी त्यांच्याबरोबर नाही, उद्याचं सांगता येणार नाही. तेव्हा जे दलित आणि अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम मतदार जे काँग्रेसचे होते ते ठाकरेला मिळत होते, ते आता मुळीच मिळणार नाहीत. आणि हिंदी भाषिक थोडेफार मिळत होते, ते मनसेमुळे मिळणार नाहीत. तेव्हा मग एकट्या मराठी मतदाराच्या भिस्तीवर ठाकरे गटाला कशा प्रकारची सत्ता मिळेल, तेव्हा सत्ता मिळणार नाही, हेच त्याचं खरं उत्तर आहे. नमस्कार.